एक पेज कमी होता, त्यात हा समोर दुसरा येऊन उभा राहिलाय. यातून मार्ग कसा काढायचा कोणाच ठाऊक. हॅलो. हा हॅलो साहेब, पाटील बोलतोय. हा बोला पाटील. हा साहेब, मी सर्व कागदपत्र नीटपणे पाहिले. हा. अफरातफरीचा कुठं मुद्दाच येत नाही. हा, काम नियमाबाह्य झाले हे मात्र नक्की. अहो, त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता त्यांच्या पुढे. आणि जे केलंय ते लोकहिताच होतं. साहेब मला पटतंय ते, पण नियम म्हणजे नियम, तुम्हाला माहितीच आहे. नियम तोडा असं मी म्हणणार पण नाही. तेच ते. हा, मग आता साहेब मी लिगली काहीच मदत करू शकत नाही. हा, पण अंजली गायकवाडांची बाजू प्रामाणिक आहे, म्हणून मी तुम्हाला काही उपाय सुचवू शकतो. हा, ते पण ऑफ रेकॉर्ड. बोला ना. सर्व सदस्यांनी सह्या करू हा फंड आधी ज्या कामासाठी वळवला गेला असं जर दाखवलं तर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालात निघेल. हा, सध्या सगळ्यांच्या सह्या असणारा असा एक प्रस्ताव आहे, पण तो सुरू कामाचा आहे, फंड वळवल्यास बाबतचा नाही. या कामासाठी त्या कामाचा फंड वळवलाय असा मागच्या तारखेचा प्रस्ताव जर दाखवता आला तर काहीच अडचण येणार नाही. खरं तर हे अगोदरच व्हायला पाहिजे. नाही, आमच्या सुनबाई नवीन आहेत, सरकारी नियम पूर्णपणे माहिती नाहीत त्यांना. पण तुम्ही सांगताय तो उपाय सांगू आम्ही करायला त्यांना. काहीच हरकत नाही साहेब. परवापर्यंत मी माझी चौकशी थांबवतो. तोवर तुम्ही ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांच्या सहमतीने असा प्रस्ताव पास करून द्या. होय होय. पाटील साहेब, आम्ही तुमचे आभारी आहोत. लाजवताय का साहेब? तुमच्या कामी आलो ह्यातच माझं मोठं भाग्य, आणि ते एका चांगल्या कामासाठी. नक्कीच. आता आम्ही आमच्या सुनबाईंना याच्याबद्दल सगळं सांगतो आणि परवापर्यंत तुम्हाला प्रस्ताव मिळून जाईल. ठीक आहे सर. कारण असं का बसलोय? आबा, अंजलीबाई सरपंच पदाचा राजीनामा द्यायचं म्हणते. तुला काय वाटतं? अंजलीबाई निर्दोषात गॅरंटी आहे मला. या कुणाचा नाव पैसा खाणार नाही. तर ती गॅरंटी मला बी आहे. तर तिने राजीनामा द्यावा का नाही, तुझं काय म्हणणं? नाही द्यायला पाहिजे. मग थांबवते. पण कसं? अहो, किती बी सांगितलं तरी ऐकायला तयार नाहीत ते. म्हणतात जोवर आळ मिटत नाही तोवर सरपंच पदावर राहणार नाही. बाळ मिटव. पण कसं? अहो बाबा, माझ्या हातात असतं तर 2 मिनिटात मिटवलं असतं. आता सरकारी चौकशीत मी काय करणार? माझ्या टायमाला तुम्ही सगळ्यांनी काय केलं? तसं जर जोर लावा की. हे बघ, तुला संधी आली, तू करून दाखव. पण कसं? एका कामाचा फंड दुसऱ्या कामाला वापरण्यासाठी पंचायतीच्या सगळ्या सदस्यांच्या सह्या जर आणल्या तर अंजलीवर ताळ आपोआप जाईल आणि ते काय त्याच्या कचाट्यातून बी सुटलं. आबा, फक्त सह्याच नव. अहो, करतो तुम्ही हे काम. राणा, अरे तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुझी वहिनी, बाकीचे विरोधी पॅनलचे सदस्य सहजासहजी सह्या करतील असं वाटलं होय तुला? अरे तुझी वहिनी तर आतापासून सरपंच झाल्यासारखी उड्या मारत फिरायला लागली. आबा, मी वहिनीच समजवतो की, आणि इतर सदस्यांना बी समजवतो. तुझ्याकडे फक्त उद्याचा एक दिवस आहे. तू सह्या गोळा कर, मी सुरजला समजून सांगतो. चालतंय, मी सकाळीच कामाला लागतो. अंजलीबाईंवरचा एवढा जोर जात नाही तोवर मी गप्प बसणार नाही. माझी नाही.
खाऊ द्या. ठीक आहे. बापूचं की नाही एकाच गोष्टीची इमान बेईमानीची. आपण कात्री सापडलेलं बघून फायदा उठवला ना. बरं नका तिकडे आपलं सहीचं काम झालं नव. ठीक आहे टॅमॅटो खातो. हे कावड आपलं बघायची आपला. चला चला. एकदा का सुरेखा वहिनींची सही झाली की झालं. होय ते जरा काम अवघड आहे हं, पण सही घ्यायलाच लागणार. चला. खाऊ द्या. हा. ही गाडी तुझ्यासारखी नाही ना हो? नाही कमी पित्या काय अहो ऍव्हरेज जास्त देते हो. राणादा त्या पप्प्याची सही मिळणं लय अवघड आहे. आपल्याला कुठे पप्प्याची सही पाहिजे. आपल्याला सुरेखा वहिनीची सही पाहिजे. अरे सुरेखा वहिनींची म्हणजे पप्प्याची. पप्प्या किती कडवा आहे माहिती आहे ना. कधी एकदा अंजली वहिनी राजीनामा देतात आणि ती खुर्ची आपण कधी बळकावतो हेच धरून बसला असेल. होय हे समजा प्रकरण त्यानंच केलंय. मग आता काय इथे घ्यायलाच पाहिजे आणि घ्यायलाच लागणार. चला जास्त बघ पुढे. सुरेखा वहिनी सुरेखा वहिनी सुरेखा वहिनी. कोण आहे रे? तिकडे तिकडे पुढे पुढे पुढे. नाही पुढच्या दारात जावा. शिळ फाक काही शिल्लक नाही घरात. ए, तुला काय आम्ही सुरेखा वहिनी कुठे? माझ्या संगड बोल की. वहिनींची सही पाहिजे होती. का आता माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतोस का काय? हे बघ समजा सदस्यांनी ग्रामपंचायतीचा फंड वळवायला परवानगी दिली असा प्रस्ताव केलाय. त्यावर सही पाहिजे. अच्छा म्हणजे अफरातफर करणाऱ्या सरपंचांची खुर्ची वाचवायचा प्रयत्न चालू आहे म्हणा की. ए पप्प्या तुला चांगलंच माहिती आहे कसली अफरातफर नाही आहे ती. आणि चौकशीत पण ते सिद्ध होईल. नाही ते ठीक आहे की पण नियम बाह्य काम केलंय म्हणून का होईना आपण खुर्ची जाणार याची गॅरंटी आपल्याला. ती जाऊ नये म्हणून प्रस्तावावर सही पाहिजे. बाबा हा काय धाडस का काय रे तुझं? आता जी आग मी इतक्या मेहनतीने लावली आहे ती मी तुझं म्हणतोयस? हा नाही 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 माननीय परेश पाटील साहेब बी काय करणार नाही. ए तुझी सही नकोच आहे आम्हाला. सुरेखा वहिनीची सही पाहिजे. अरे तिच्या वतीने सांगालोय मी सही मिळणार नाही. अरे तिनं सांगितलं काय मी सांगितलं काय एकच सही मिळणार नाही. सुरेखा वहिनी स्वतः येऊन सांगू द्यात मग आम्ही जातो. अरे माझा शब्द म्हणजे तिचा शब्द. ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. ए तू त्यांना बाहेर बोलव आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. नाही नाही, काय आहे तुम्ही तुमच्या चालीरीती सोडल्या असतील पण आम्ही काय सोडलेलं नाही बाबा. काय आमच्या घरातल्या बायका अशा परपुरुषाच्या समोर जात नाहीत. इलेक्शनच्या वेळी वहिनीसनी सगळ्या गावभर घेऊन फिरत होतास त्यावेळी रे. हे बघ पप्प्या विरोधाला विरोध करायचं म्हणून हे करू नकोस सांगून ठेवतो. बोलव वहिनीसनी बाहेर. हा हुकूम? अरे बापरे माननीय परेश पाटलाला हुकूम? हुकूम नाही विनंती समज. वहिनीसनी बाहेर बोलू. हे बघ वहिनी जोपर्यंत बाहेर येत नाहीत त्यावर आम्ही इथनं जाणार नाही. आम्हीच राहू द्या. अरे होय. काय 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 वैताग वाड्या राव. हे, सुरके हे सुरके बाहेर ये. इथं इथं खाली उभा खाली उभा. तिकडे बघ तिकडे बघ. हा हा पदार नेट. हा आता त्यासनी सांग ही सही करणार नाही. कसली सही? तुझी सही. आपण कशावर? जेव्हा तेव्हा प्रश्न विचारायचे नाहीत. मी जेवढं म्हणायला सांगितलंय तेवढं म्हणायचं. म्हण सही करणार नाही. सही करणार नाही. हा नीट बरा. हा वहिनी अंजलीबाईंच्या सरपंच पदाचा सवाल. हे बघ तू तुझ्या सवालाचा जबाब आहे की नाही तो बाहेर जाऊन उडत इथं नको. चला निघा. हे चला चल काय. वहिनी हवाय का की तुमचा निर्णय तुम्ही घ्या पण असं पुरुष मंडळीला दाबून राहायचं नसते बायकांनी. वहिनी अंजनीबाईंनी कुठल्याच विरोधाचं राजकारण न करता तुमची योग्यता बघून तुम्हाला कमिटीत घेतलं.
तसं तुम्ही अंजलीबाईंची योग्यता बघून काय तो निर्णय घ्या. वहिनी, समजा गावानं तुम्हाला निवडून दिले, तेव्हा तुमच्या मनाला जे वाटेल ते तुम्ही ठरवा. चला, ह्यो गड तर सर झाला. आता सगळ्यात महत्वाचा गड नंदिता वहिनी, तो सर करून दाखव. नाही जमला तर सरळ चकमक टोकत. वहिनींची काय बी काळजी करू नका. वहिनी मला लगेच सही देणार. अहो द्या इथे इकडं. हे बघा, मी हे गेलो मी आलो तोवर तुम्ही लगेच पंचायत ऑफिसात पोहोचा. चालतं. पण राणा तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर सही घ्या आणि अंजली वहिनीसनी घेऊन तिथं लवकर पोचा. आम्ही पण पोचतो. चला. चला. हा राणा भाऊजी या. वहिनी ते वहिनी हाताला काय झालं? अहो काय सांगायचं राणादा, ताई सब चहा घ्यायला गेल्या तेव्हा गोदाकानं समदाच्या त्यांच्या हातावर सांडला. लई हात भाजलाय आणि नेमकं ते सहनच होत नाहीये बघा. पण राणा भाऊजी, तुम्ही आमच्या काळजीपोटी आमच्या तब्येतीची विचारपूस करायला आलासा, हे मोठं भाग्यच म्हणायचं आमचं. वहिनी भाग्य कसलं? मी तुम्हाला म्हणलंच की मी तुमची काळजी घेणार म्हणून. होय. आता आम्ही जरा पडतो, आमचा हात लई ठसठसायलाय. वहिनी तुम्ही आराम करा. पण त्याआधी तेवढं सही करून देता काय? काय येते? पण राणादा ते ठसठस त्या हातानं ताई सब सही कशी करणार? वहिनी काय अंजलीबाईंवरचा आळ जावा म्हणून समध्यांनी म्हणून एक प्रस्ताव तयार केलाय. ग्रामपंचायतीच्या समध्या सदस्यांच्या सह्या झाल्या तर अंजलीबाई निर्दोष सुटणार. अच्छा, अरे वा, चांगलंय की. पण अहो पण राणादा एवढ्या ठसठस त्या हातानं ताई सब सही कशी करणार? ते सही केली असती हो आम्ही राणा भाऊजी, पण आता कशी करू हो सही राणा भाऊजी? आता आमच्यामुळे जाऊबाईंचं सरपंच पद जाणार याचं लई वाईट वाटायलंय बघा आम्हाला. वहिनी लई ठसठसतोय का हात? लई ठसठस आलाय बघा. राणा भाऊजी, तुम्ही आमची एवढी काळजी घेत असा, पण आम्हाला ते तुमच्यासाठी साधी एक सही बी करता येणं झाल्या, त्याचं लई वाईट वाटायलंय बघा. राणादा काय झालं तुझ्या हाताला? थांब बघू तर. नाही 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 नाही. हात बी लावू नका. लई ठसठस आला आमचा हात. गोदाकांनी गरम चहा सांडला आमच्या हातावर, लई भाजलाय, ठसठस आलाय, सहन बी विन झालंय. एवढ्या ठसठस त्या हातानं ताई सब सही कशी करणार हो? थोरल्या ताई साहेबांचं सरपंच पद जाणार बघा. म्हणजे तू अजून सही करायला नाहीस होय? अहो सही करायचं लई मनात आहे आमच्या, पण कशी करणार? हात बघा. आता आमच्यामुळे जाऊबाईंनी राजीनामा द्यायला लागणार. ही सल आमच्या मनात कधीच जाणार नाही. अगं नाही नाही, तू कुठली बी सल मनात ठेवू नकोस. ज्याला सह्या करता येत नाही की नाही त्यांनी डाव्याचा अंगठा मारला तरी चालतोय. जगात कुठं सगळ्यांनी सह्या करता येतात? नाही, पण आम्ही कुठं अडाणी आहे? आमचा अंगठा कसं काय चालेल बरं? तुला सरकारी नेम घरात बसून माहिती आहेत काय? नाही ना, मला माहिती. हात भाजल्यानं सही करता आली नाही म्हणून अंगठा मारला, असं काय पिढीवरती ऐकून टाकायचं. तू मारा अंगठा. वहिनी तुम्ही मारा अंगठा. वहिनी अशा कंडिशन मध्ये तुमच्या मनाला लागेल अशी एक बी गोष्ट करायची नाही बघा. ते मी ते साई घेऊन आलो. की सगळ्यांच्या सह्या झाल्या, तुझी झाली की झालं बघ. वहिनी तर लवकर इकडे नाव तर की लवकर.
इधर इथं मार की अंगठा अहो हे अहो हा बघ झालं की सगळ्यांचं जर चल वहिनीशी दाखवूया पटाक हा ना गेलो अरे नीट कर. अरे अंगाव कुठं तिकडे कर की. वय मालक हा नीट कर. बघा हा जमताय जमताय कर. तिकडे मार अजून खाली पण. इकडं मार खाली खाली. नीट करतोय ना आता. हा राणा बचपन मध्ये आपण असंच खेळत होतो ना वर? मी मालक आणि तो मजदूर. आता बी खेळतोच आहे की. पण आज मजा नाही कडे. बरकत आता आपण मोठं झालोय ना वर. राणा काहीतरी अशी जादू घडायला पाहिजे बघ आणि आपण परत बारको व्हायला पाहिजे. अरे मला बी तसंच वाटतंय. पण तसलं काय बी होत नसतंय बघ. आता फक्त ते एकच काम, लहान पोरासनी खेळताना बघायचं, त्यांची मजा बघायची, एवढंच आहे आपल्या हातात. होय आता आपण लाडूची मजा बघतो तसं. आणि सनी दादाचं पण पैलवान लवकर देईल बघ. होय गड्या आता तुझी मजा आहे की घरात 2-2 बारकी पोरं. ते नव बरकत. पण लाडू आता मोठा झालाय का नाही? मग काय आता शादी करतो सोय त्याची. अरे बारकाच आहे की अजून तो. अरे खुळायस काय? तसं नाही रे मर्दा. अरे म्हणजे आता जे सुरत सोडणारं बाळ आहे की नाही, अरे त्याच्यापेक्षा मोठंच आहे ना व. हा ते खरं आहे की. बरकत सुरतच्या पोरा संगत खेळायला अजून एक पोरग पाहिजे का नाही? म्हणजे कसं आहे, ते एकाच वयाची पोर असली की नाही की खेळायला मजा येते. अरे आपण नाही का लहान असताना खेळायचो ते. बरं आता राणा ना इलाजला इलाज आहे काय? हा एक काम होऊ शकते बघ. सनी दासनी जुळवायला पाहिजे 2 पोरं. असं कसं? अरे नाही नाही, वहिनीसनी पोरगी होणार आहे. वहिनींच्या पोटी आहे येणार आहे. तुला कोणी सांगितलं रे? अरे ते सोड, मुद्दा काय होता की घरात दुसरं पोरग यायला पाहिजे. अरे आता कुठं आणायचं पोरग? तुम्ही दोघं विचार काय करतायसा काय? आम्ही दोघांनी बी विचार केलाय. काय काय खरं सांगतोस का काय? अरे वा लय भारी. म्हणजे आम्हा दोघांनी बी बाळ पाहिजे. अरे वा राणा लय भारी. पण राणा एक काम करा, आधी बहिणी साहेबांनी काय होतंय ते बघा आणि मग नंतरच चान्स घ्या. कसं आहे, एका घरात एका टायमाला 2 पाळणं हालाय नको. उगाच वादच कार नको ते. अरे नाही नाही, तसलं काय बी होणार नाही. अरे उलट वहिनीलाही खुश होतील. आता तू आणि वहिनी नीट विचार करा आणि ठरवा तुमचं तुम्हीच. अरे आम्ही दोघांनी बी समजा नीट विचार केलाय. सुरतच्या बाळासंगत खेळायला सवंगडी आणायचा, मजा आणायचा. हा वा. बरं मला काम करू का? हो चल चल आवर तिकडचं घ्या व्यवस्थित. होय. झोपा. काय सुरू आहे? बेकायदेशीर सोनोग्राफी करण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज नाही, खात्री आहे. आणि याआधी तुमच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. घेऊन चला यांना. नाव काय तुमचं? नंदिता गायकवाड. नाही हे हिचं नाव आहे. आमचं नाव चंदा मोरे. एक मिनिट, तुम्ही प्रतापराव गायकवाडांच्या सुनबाई ना? मी ओळखतो तुम्हाला. वय आम्हीच नंदिता गायकवाड. पण इन्स्पेक्टर साहेब, आम्ही खरंच सांगतो, आम्ही काहीच चुकीचं करायला आलो नव्हतो. हे समजा म्हणजे काय काय कळच ना झालंय आम्हाला. तर तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आलाय मॅडम. एखाद्या चांगल्या दवाखान्यात जावा. वय ते
खरं जाता जाता आमचं पोट दुखायला लागलं म्हणून जरा दावाय आलतो पण हे काय अंदाजच नाही हो. हरकत नाही. तरी बरं मी तुम्हाला ओळखतो म्हणून, नाही तर तुम्हालाही अटक करावी लागली असती. पुन्हा चौकशी, खूप त्रास झाला असता. खरंच उपकार झालं बघा तुमचं. थँक्यू. या आता तुम्ही, आणि साहेबांना माझा नमस्कार सांगा. बाय. आपल्या घरात एवढी समधी माणसं असून त्यांचा उपयोग काय आहे? शेवटी आमच्या बाळाच्या भवितव्याची काळजी आम्हाच घ्यायची. दुसरं कोण थोडी नाही येणार आहे काळजी घ्यायला. असं का म्हणालीस? सगळी आहेत की काळजी करायला. आमची नाही घेतली तरी बी चाललो, पण आमच्या पोटात जो जीव आहे त्याची परवड नाही व्हायला पाहिजे. वहिनी अशी कशी परवड होईल? आपण समजे एक आहे. शेवटी कसं असतंय, प्रत्येकाला का नाही आपला आपला संसार प्यारा असतोय बघा. तुम्ही आता काळजी घेत असा, पण याच्या पुढे बी असंच राहील याची गॅरंटी कुणी दिली हो? त्यात आपल्या पोटी पोरगी. हे बघा, आपण काहीतरी आपल्या पुरीसाठी वेगळं बघायलाच पाहिजे. वेगळं म्हणजे काय करायचं? पोरगी म्हणजे दुसऱ्या घरचं धन. तिचा काही या घरावर हक्क असणार नाही. तेव्हा आम्ही म्हणतो की आपण या घराच्या वाटण्या करूनच टाकू आता. म्हणजे मग पुढं आपल्याला काय अडचण येणार नाही, आणि मग आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आपल्या पोरीचा सांभाळ करू शकतोय. तू काय डोसक्यावर पडलीस काय? काय बोलायला लागलीस कळते का तुझं तुला? सूरज, अशा अवस्थेमध्ये वहिनीला ओरडायची काय बी गरज नाही. वहिनी काय झालं नीट सांग. हे बघा राणा भाऊजी, पुढं मागं काय भलतं चलतं होऊ नये म्हणून आम्ही वाटण्या मागायलोय, बाकी खरंच काही नाही. सगळे वाटणे करून काय होणार आहे? अहो म्हणजे आम्हाच नाही जसं पाहिजे तसं आम्ही आमच्या पुरीचा सांभाळ करू शकू, एवढंच काय ते. वहिनी आपण समजे एक असताना बी काळजी घेता येईल की? नाही राणा भाऊजी, नाही, असं नसतंय हो. आम्हाला ती पोरगी होणार आहे म्हणजे ती काही या घरचा वारस असणार नाही. मग तिच्या भविष्याची काळजी कोण करणार? आम्ही दोघच करणार ना ब. म्हणून आम्हाला ती वाटण्या पाहिजेत. मग त्यासाठी आम्ही सगळे आहोतच की. नाही हो जाऊ बाई, हे तुम्ही आत्ता म्हणता, पुढं काय होईल कुणी सांगितलंय? पुढं मागं तुमचं बी बाळ येईल, मग तुमची समधी माया त्याच्याकडे जाणार. आमचा विचार कुणी केलाय? तेव्हा आम्हाला गॅरंटी पाहिजे, आणि म्हणूनच आम्हाला वाटण्या पाहिजेत बस. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका. समजा तुमच्या मनासारखं होईल. मनासारखं? अरे रानात ती वाटण्या मागायला लागल्या, कळते का तुला? ती आपली काय बी बोलायला लागली आणि तू आपलं वय वय म्हणतोस. नाही सूरज, समजा वहिनीची पोरगी झाली, तिच्या भविष्याचा विचार करायला नको काय? त्यात काय चुकीचं आहे काय? म्हणून काय वाटण्या मागायच्या? हे बघा, तुम्हाला मुलगी झाली तर तिच्या भविष्याची आपण व्यवस्थित तरतूद करून ठेवू ना. आणि मुळात आपल्या घरात मुलगा मुलगी हा भेदभावच नाही. मामांजी हे समजा आत्ता म्हणायला ठीक आहे, परत आत्ता आणि परत हे बघा, माझ्या विचारात काही फरक पडणार नाही.
आणि तुम्हाला खात्री वाटत नसेल तर मी माझं मृत्यूपत्र करून ठेवतो. आबा पण मी जाण्याआधी मला माझ्या दुसऱ्या नातवंडाचं तोंड बघू द्या. बाबा काय बोलताय? मी पुढचं सांगतोय. अहो माणसाचं काय सांगता येते का? मी पुढची 20 वर्ष जगीन, नाही तर पुढच्या 20 मिनिटात. आबा काहीतरीच नका हो बोलू तुम्ही. तुम्हाला काय बी होत नसते बघा. हे बघ, माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की मला राणा आणि सूरज दोघांची पोरं मला माझ्या मांडीवर खेळवायची. नाही पण पालकांचाही हातभार असतो मुलांच्या प्रगतीमध्ये. तसं असेल तर मग त्याचं सगळं श्रेय मी राणाजींना देईन, कारण मी नसताना त्याचा सगळा अभ्यास यांनीच घेतला. मला अहो मला कुठे एवढं येते हो. अंजलीबाईंनी समजून सांगितलं म्हणून लाड शिकलाय. समजा श्रेय अंजलीबाईंनी जाते. नाही हो, मी दिलंय ना तुम्हाला श्रेय. तुमचं मी बी तेच म्हणतोय. तुमचंय तुमचं तुमचंय तुमचंय. असं काय करता तुमचं? मी म्हणते ना तुमचंय. थांबा, तुमच्या दोघांचं आहे. झालं बांधून, आता बांधू नका. काय लाडू उर्फ राजवीर, एवढे चांगले मार्क्स मिळाले तुला, मग काय बक्षीस वगैरे मिळणार आहे की नाही? हा मिळणार की. राणादानी माऊ देतो म्हणायल्यात. अरे वा 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 वा, छान 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 छान. काय काय बक्षीस मिळणार आहे तुला? आम्हाला तरी कळू द्या. ते एक मला खेळायला लहान ते लहान गाडी आणणार आहे त्याला खेळायला. ते नाही राणादा, तू दुसरं काहीतरी म्हणलं होतास. अरे दुसरं नाही, हेच म्हणलं होतो. अरे आता एवढे चांगले मार्क मिळाले तुला, तर तुला गाडी आणायला नको? आणलंच पाहिजे काय? रिझल्ट मिळाले ना? बरं चला येऊ काय? येतो. लाडू पास होतोस तो बाबा, एक नंबर. आजकाल नापास करायला बंदी आहे ना. बंदी नसती तरी आमचा लाडू पासच झाला असता. होय, पोरग लय हुशार आहे. मन लावून अभ्यास करते बघा. सूरज आणि राणा शाळेत असताना सूरज पास होणार याची गॅरंटी असायची. धाकधूक फक्त राणाच्या निकालाची. नाही, मला काय वाटायचं नाही त्याचं. राणादा नापास होणारे ठरलेलंच होते की. नाही तसं नाही, राणा बी पास व्हावा असं वाटत होतं मला. पर पास झाला काय नाही झाला काय मला त्याचं काय बी वाटत नव्हतं. आता लाडू नापास झाला तर बी काय वाटणार नाही मला. वदक्काओ, ही तुमची माया बोलतीये. पर पास व्हायलाच पाहिजे की. हो पैलवान, काय झालं? या लवकर. मला हा दाखला मिळाला. अरे वा वा. हे बघ. अरे वा, हे बघा बाबा, हे लाड्या इकडे. मला पार्टी पाहिजे सांगतो आधीच. आत्तापासूनच पार्टी सवय लाव त्याला. अरे वल्ले नाही, तू काय म्हणालो मी. लाडू इकडे. अरे राणाला आयुष्यात जेवढं मार्क मिळाले नाहीत तेवढं तुला मार्क मिळाले की. अरे वा. हुशार आहे आबा. हे आता हुशार लाडूला काय खायला करू मी? सांग तुला काय पाहिजे सांग. होय, मी बी तुला पाहिजे ते गिफ्ट देतो. सांग काय पाहिजे. आम्ही बी काय पाहिजे ते आणू मुंबईहून. बोल काय गिफ्ट पाहिजे. राणादा आणि माऊ देतो म्हणालात. अरे काय देणार? मला भाऊ नाही तर बहीण. काय काही पण बोलतोस. तू सोय म्हणलीस की. चला, म्हणजे आता आमच्या लाडूला 2-2 भावंड मिळणार खेळायला. काकेपेक्षा मावच्या बाळा संगत माझं लय पटणार. लाडू असं बोलतात का?
दोन्ही बाळ सारखीच. राहू दे जाऊबाई, बोलू दे त्याला. जे समद्यांच्या मनात आहे तेच तो बोलायलाय. सुनबाई, अहो त्याला काय कळतंय, लहान आहे त्यो. तेच म्हणतोय आम्ही बी. बारकाय त्यो, त्याला काय कळतंय. जे त्यांनी बघितलंय, जे ऐकलंय तेच तो बोलला. नाही जाऊबाई, अहो असं काही नाहीये. अहो लाडू, तुला ना फटके द्यायला पाहिजेत. मी पास झालो तरी मला मारायला बघ. नाही मारणार. हा, पण तू असं परत बोलायचं नाही काय. हा, चुकून बोलला आमचा लाडू, होय की नाही रे? चुकून बोललास की नाही? कसलो मार्क मिळाले तुला? चल आपण पार्टी करूया. हा, सेलिब्रेट करूया आपण. काय चल.